जेडपी प्रशासनाची लाचारी की भ्रष्टाचाराशी भागीदारी, धाड ग्रामपंचायतीत लोकशाहीचा खून, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांचे फिल्डिंग। बुलढाणा जिल्हा परिषदेतील काही बडे अधिकारी सध्या लोकसेवक म्हणून नव्हे तर भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे खाजगी अंगरक्षक म्हणून काम करत असल्याचे चित्र धाड ग्रामपंचायतीच्या प्रकरणात स्पष्ट झाले आहे। जिल्हा परिषद पंचायत राज आता गुंडराजमध्ये रूपांतरित झाले की काय असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे। शासकीय कागदपत्रे लंपास करून महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 अन्वये राजद्रोहासारखा गुन्हा करणाऱ्या रवींद्र बोबडे आणि जीवन पडोळे या भ्रष्ट ग्रामसेवकांवर कार्यवाही करण्याऐवजी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत। रेकॉर्ड गायब की घोटाळा दडवण्यासाठी चोरी। माजी ग्रामसेवक रवींद्र बोबडे यांची पदोन्नती घेताना ग्रामपंचायत बाबतच्या फाईल्स चोरून नेल्या की भ्रष्ट नष्ट केल्या। अभिलेख अधिनियमाचे कलम 4, 5 आणि 9 नुसार ही सरळ फौजदारी चोरी आहे। शासकीय फाईल्स गहाळ करणे हा अजामीनपात्र गुन्ह्यासारखाच गंभीर प्रकार आहे। मात्र या चोराला बेड्या ठोकण्याऐवजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भार साकडे हे तक्रारदारालाच धमकावण्याची मुजोरी करत आहेत। साखरे यांची ही बेटिंग गुन्हेगारीसारखी आहे की स्वतःच्या हिश्श्यासाठी असा जडजडीत सवाल जिल्ह्यात विचारला जात आहे। आदेश काढला की भ्रष्टाचाराचा सौदा केला। 28 एप्रिल रोजी पंचायत विभाग लिपिक पी चव्हाण यांनी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशावरून पत्र काढले, पण दुसऱ्याच दिवशी आदेश थंड बस्त्यात गेले। या एका रात्रीत नक्की कोणाला अर्थपूर्ण चमत्कार झाला? उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारसाकडे यांनी कोणत्या अधिकारात कायद्याची अंमलबजावणी थांबवली? मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात साहेब, तुमच्या नाकाखाली जिल्हा परिषदेची अब्रू लिलावात काढली जात आहे, तुम्ही गप्प का? असा प्रश्न आता अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती विचारत आहे। उपोषणाचा इशारा। जर येत्या काही दिवसात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित केले नाहीत तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येणार आहे। शासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय काय असतो हे आता रस्त्यावर उतरून शिकवू। गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे मुखवटे आता जनताच फाडेल असा इशारा तक्रारदार जाकीर मिर्झा यांनी दिलाय। अपतक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अबुजर मिर्झा, धाड। आम्ही माझ्या तोंडातून कधी शब्द निघाला की तुम्ही कोणाला फाशी द्या म्हणून? मग एफआयआर करा म्हणजे काय? नाही एफआयआर आहे ती साधी गोष्ट आहे। हे डॉक्युमेंट घरी नाही, हे साधी गोष्ट आहे। हे नाही, यात एकच मला एक सांगा, बस झालं, मला नाही बोलायचं, मला तुमच्याशी बोलण्यात एनर्जी वेस्ट करण्याची इच्छा नाहीये। तुमच्या म्हणण्यावर प्रत्येक वेळी मी कागदाला कागद लावलेला आहे, प्रोसिजर केलेली आहे, समिती नेमलेली आहे। आताही मी तुम्हाला म्हणतो की कारवाईसाठी पत्र देतो, तुमचं समाधान होत नाही याच्या पलीकडे नाही, तुम्ही कारवाईसाठी पत्र द्या ना, पण साहेब मला फक्त एकच सांगा का ग्रामसेवक जे आहे तर डॉक्युमेंट घरी नेऊ शकतो का? नाही नेऊ शकत, बस तितकंच विचारायचं आहे मला। आणि ते डॉक्युमेंट आता त्यांनी कधी सांगितलं की इथे डॉक्युमेंट नाही यांनी ते तुम्हाला प्रूफ आपल्याला दिलं ग्रामसेवकांनी, मग याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार? मला यांची बाजू ऐकावी ऐकल्यानंतरचा विषय तर मला आता 10 वेळा सांगून झालं, बस झाला आता, याच्यापेक्षा नाही माझी कॅपॅसिटी सांगायची तुम्हाला। साहेब मी काय तुमच्यासोबत काय भांडणं करू राहिलो, लोक काय करू राहिले, मी तुम्हाला फक्त हेच विचारू राहिलो, फक्त एकदा सोडून तुम्हाला 4दा विचारू राहिलो, फक्त हेच ओरलं, फक्त दुसरा काही विषय नाही। ठीक आहे, तुम्हाला चौकशी करायची ना, तुम्ही चौकशी करा, याच्यात डॉक्युमेंट काही आढळले नाही तर तुम्हाला त्याच्यावर गुन्हा दाखल, फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल तुम्हाला। चौकशी जो निष्कर्ष निघेल त्याप्रमाणे कारवाई होईल। बरं ठीक आहे, करा तुम्ही चौकशी।